राजकारणात पुन्हा एकदा रिपब्लिकन ऐक्याचा सूर उमटलाय। केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना थेट साथ घातली आहे। रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी एकत्र यावं अशी भूमिका आठवलेंनी मांडली। एवढंच नाही तर प्रकाश आंबेडकरांनी या ऐक्याचं नेतृत्व करावं अशी मनापासून इच्छा असल्याचं त्यांनी म्हटलं। त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारी आहे, त्यासाठी 4 पावलं मागे जाण्याचीही तयारी आहे असं आठवले म्हणाले। त्यामुळे आठवले आंबेडकर राजकीय समीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा वेग आलाय। पाहूयात नेमकं काय म्हणालेत रामदास आठवले। रिपब्लिकन राजकारणाच्या वाटा वेगळ्या झाल्या, पण सामाजिक न्यायाचं ध्येय मात्र एकच राहिलं। आता याच ध्येयासाठी रामदास आठवलेंनी पुन्हा एकदा ऐक्याची हाक दिली आहे आणि ही हाक थेट प्रकाश आंबेडकरांना आहे। रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी एकत्र यावं, सर्व नेत्यांनी एकाच मंचावर यावं आणि एक मोठी राजकीय ताकद उभी राहावी अशी भूमिका रामदास आठवलेंनी मांडली आहे। सध्या रिपब्लिकन पक्षात अनेक गट आहे। खोब्रागडे गट, गवई गट, आंबेडकर गट आणि आठवले गट। या सगळ्या गटांचं एकत्रीकरण झालं तर समाजाची मोठी राजकीय ताकद उभी राहू शकते असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला आहे। रिपब्लिकन पक्षाचं एकत्रीकरण बघायला मिळणं अत्यंत समाजाच्या फायद्यासाठी आवश्यक आहे। रिपब्लिकन पक्षाचे सगळे नेते एकत्र आले पाहिजे आणि ही भूमिका मी सुद्धा अनेक वेळेला मांडलेली आहे। त्याला जोगेंद्र गवाडे सरांचा प्रतिसाद आहे। रिपब्लिकन ऐक्याचं नेतृत्व प्रकाश आंबेडकरांनी करावं आणि त्यांनीच पक्षाचं अध्यक्षपद घ्यावं अशी आपली मनापासून इच्छा असल्याचं आठवले म्हणाले। इतकंच नाही तर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची तयारीही आठवलेंनी दर्शवली आहे। ऐक्यासाठी 4 पावलं मागे जाण्याची तयारी आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। सर्व नेत्यांनी एकत्र यावं ही माझी भूमिका आहे। माननीय प्रकाश आंबेडकरांनी त्याचं नेतृत्व करावं आणि पक्षाचं अध्यक्ष व्हावं ही माझी भूमिका आहे। आणि जर आम्ही एकत्रित आलो तर एक आपली मोठी ताकद उभी राहणार आहे आणि त्या ताकदीचा उपयोग समाजाच्या आर्थिक, सामाजिक सगळे न्यायासाठी चांगल्या पद्धतीने होणार आहे। ऐक्याच्या संबंधामध्ये माझी भूमिका पॉझिटिव्ह आहे। 4 पावलं मागे जाण्याची माझी तयारी आहे। प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे। पण आम्ही अजून एकत्र येत नाही आहे। भविष्य काळामध्ये आम्ही एकत्र यावं अशी माझी इच्छा आहे आणि आम्ही सगळे एकत्रित आलो तर एक मोठी ताकद आमची उभी राहू शकेल असा मला विश्वास आहे। आठवलेंच्या या वक्तव्यामुळे रिपब्लिकन ऐक्याची चर्चा पुन्हा ऐरणीवर आली आहे। एकीकडे आठवले गट, दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांचा गट आणि त्यासोबत रिपब्लिकन चळवळीतील इतर गट, या सगळ्यांना एका छताखाली आणण्याचं आव्हान मोठं आहे। राजकारणात समीकरणं बदलत राहतात, नेते वेगवेगळ्या दिशांनी जातात, पण एखाद्या विचारासाठी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता कायम असते। आठवलेंच्या वक्तव्यातून याच शक्यतेचा सूर उमटतोय। प्रकाश आंबेडकर हे आवाहन स्वीकारणार का, आणि स्वीकारलं तर रिपब्लिकन ऐक्याचं स्वरूप काय असेल, या प्रश्नांची उत्तरं पुढच्या राजकीय घडामोडींमधून मिळतील अशी अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।